हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वे? आज आपण सुंदर अशी अंबारी बघणार आहोत रेडी रांगोळी OHP शीटमध्ये. अंबारी म्हणजेच हत्ती बरं का. हत्ती हे खूप सुंदर रांगोळीमध्ये छान दिसतात. लक्ष्मीपूजनला बरेच जण ही रांगोळी काढतात, पण त्या दिवशी पूजेची मांडणी, पूजा करणे, घरातील इतर डेकोरेशन यामुळे काही वेळच भेटत नाही. त्यासाठीच हा एक उपाय तुम्हाला OHP शीटवर खूप सुंदर असा आहे आणि नेहमीच असा ठेवता येईल, अगदी झटपट होईल, म्हणून ही OHP शीटची रांगोळी. आता ज्यांना ड्रॉइंग काढता येत नाही त्यांना फार प्रश्न पडतो, आमचं ड्रॉइंग छान नाही, OHP शीटवर काढता येईल कसे? तर त्यांच्यासाठीच मी इथं एक उपाय वापरलेला आहे. झेरॉक्स काढून आणलेली आहे आणि मग त्या झेरॉक्सवरूनच मी ड्रॉइंग काढून घेतलेली आहे. आता बरेच जण विचारतात, मार्कर कोणता हवा, साधा चालेल का, स्केच पेन चालेल का? तर काढलं तर काही प्रॉब्लेम नसतो, पण नाही का आपण जेव्हा फॅब्रिक ग्लू लावतो तेव्हा नाही का तो पसरून जातो. त्यामुळे मार्कर हा परमनंटच असावा. मी तुमच्यासाठीच काही ठिकाणी परमनंट मार्कर वापरलेला नव्हता. तुम्ही व्हिडिओ नीट बघितला तर तुम्हाला लगेचच कळेल. आणि मग जिथं परमनंट मार्कर नव्हता तिथं फॅब्रिक ग्लू लावताना काळपट पडलं होतं. तिथं डार्क कलर होता म्हणून व्हिडिओमध्ये किंवा रिअलमध्ये काही वाटत नाही आहे, पण जर लाईट कलर असता तर त्या कलरवर इफेक्ट पडला असता आणि तो कलर काळपट असा दिसला असता. त्यामुळे रंग अगदी आपले जसेच्या तसे उठून येण्यासाठी परमनंट मार्करच वापरावा. त्यामुळे आपली रांगोळी अगदी सुबक, सुंदर, कुठेही काळपट वगैरे होणार नाही आणि खूप सुरेख अशी रांगोळी निघेल. आता OHP शीटवर रांगोळी काढायची प्रोसेस नेहमीप्रमाणेच आहे, पण जर तुम्ही इतर व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्हाला इथंही मी एक्सप्लेन करून सांगते. पहिले फॅब्रिक ग्लूचं मिश्रण घ्यायचं. 60% फॅब्रिक ग्लू प्लस 40% वॉटर आणि ते मिश्रण व्यवस्थित असं पसरवत जायचं ब्रशच्या हेल्पने आणि डिझाईनवर अगदी व्यवस्थित काटेकोर लावायचं, बाहेर जास्त जाऊ द्यायचं नाही. आता इथं एक झालं होतं की फॅब्रिक ग्लू लावल्यावर तो पूर्ण मी हत्तीला लावला, त्यामुळे तो पसरत पसरत त्या सोंडवरही येऊन गेला. त्यामुळे सोंडवर ब्ल्यू कलरचं मार्क्स आलं. पण त्यात काही घाबरायचा प्रॉब्लेम नाही आहे. आपण रांगोळी झटकल्यानंतर त्यावर ब्रशने थोडंसं रफ करायचं की जो ओला ओला रंग आहे निळा तो निघून जाईल आणि मग नंतर परत व्हाईटने मस्तपैकी रांगोळी टाकून घ्यायची. काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कोणताही स्टेन दिसणार नाही. अगदी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला नेहमीच रेडी राहते. आता या हत्तीला सजवण्यासाठी मी काही कलरने बॉर्डर केलेली नाही आहे. त्यासाठी मी वापरलेली आहे जरदोसीची पाईप. त्यामुळे मी तो लावून घेत आहे. तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही बॉलचेन लावली किंवा मोती लावले बारीकवाले तरी चालतील किंवा साधी बॉर्डर केली तरी उत्तमच दिसते. रांगोळी सुरेख दिसते. म्हणून माझ्याकडे जास्त जरदोसी पडलेली होती, ती काही यूजमध्ये नव्हती, म्हणून मी हे वापरलेले आहे. पण तुम्ही बॉलचेनही यूज करू शकतात बरं का मैत्रिणींनो. आता मी ती एका B7000 ग्लूने व्यवस्थित त्याला कॉर्नरला लावून मग त्यावरती व्यवस्थित अशी पेस्ट केलेली आहे. त्यासाठी कुठेही आडेवेडे हे यायला नको. B7000ने खूप पटकन चिपकते, पण जर आपण फॅब्रिक ग्लू वापरला तर त्याला वेळ लागेल. मला फास्ट काम करायचे होते म्हणून मी B7000 वापरला. तुम्ही फॅब्रिक ग्लूही वापरू शकतात. अशाच प्रकारे मी सोंड आणि हत्तीचा दात वगैरे पाय सर्व कव्हर केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ अगदी बारकाईने बघाल तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्यातील बारकावेही कळतील, त्यातील काही ट्रिक्स टिप असतील त्याही समजतील. आता ह्याच्या पाठीवर मी नाही का
एक शॉल सारखं ठेवलेलं आहे. हे शॉल मी छोटी घेतलेली आहे कारण हत्ती मग पूर्ण दिसला नसतात आणि कॉम्बिनेशन मग छान आलं. तुम्हाला पूर्ण हवं असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता. मी त्यावर असं स्क्वेअर शेपचं पॅटर्न टाकून घेतलेलं आहे, जसं आपण कापड टाकल्यावर जसं लूक येतो सेम तसाच. आणि त्यावर आपले रांगोळीचे कलर टाकून घेतलेले आहेत. पण हे करताना काम अगदी व्यवस्थित, काटेकोर, अगदी शांततेत करायचं. त्यामुळे आपली फिनिशिंग खूप सुंदर येते. हे जे मध्ये मी फ्लावर केलेले आहे, त्या ठिकाणी काय करू, मी आधी शेडिंग करून बघितली, पण ती काही एवढी खास उठत नव्हती. त्यामुळे मग मी तिथं दुसरी डिझाईन केलेली आहे आणि तो जो गुलाबी रंग आहे, तो त्या डिझाईनने झाकला गेला आहे. आता हत्तीचे कान रांगोळीमध्ये दिसत नव्हते आणि ते मला ह्या जरदोसीनेच हायलाईट करायचे होते, म्हणून मी तसंच बनवलेलं होतं. हे अशा प्रकारे मी त्याला जरदोसी लावून हत्तीचे कान हायलाईट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडं अशा डिझाईन्सही टाकलेल्या आहेत आणि हत्तीच्या पाठीवरील जी शॉल असते त्याला लटकन तर मस्टच असतात. मग ते लटकन सुंदर दिसण्यासाठी त्यावर छोटे मोठे असे पॅटर्न करून मी ते चिपकवून घेतलेले आहेत आणि मग त्याच्या पुढे छान छोटे छोटे कुंदन लावून घेतलेले आहेत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सुंदर सुंदर अशा रांगोळ्या, विविध आर्ट आणि क्राफ्टचे प्रकार बघायला भेटतील तुम्हाला. याची मात्र मी तुम्हाला खात्री नक्कीच देऊ शकते. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या मैत्रिणींनाही सुंदर सुंदर रांगोळ्या बनवायला सांगा. पूजेच्या वेळेस अगदीच घाई गडबड असते आपल्याला, त्यामुळे हे रेडी असे अंबारी ठेवले तर लक्ष्मीपूजनला आपल्या 4 चांदच लागून जातील. लक्ष्मीला तर अंबारी खूपच प्रिय आहे. आतापासून जर थोडी थोडी तयारी करत गेल्या तर दिवाळीपर्यंत तुमचं सर्वच रेडी होईल. रांगोळी पण, डेकोरेशन पण, डेकोरेशनचेही व्हिडिओ येतील, तेही करत राहायचे आणि मग तुमची दमछाक होणार नाही म्हणजे वेळेवर आणि तुमचं घर अगदी सुंदर असं डेकोरेटिव्ह वाटेल. काय म्हणताय मैत्रिणींनो, आवडला का तुम्हाला असा व्हिडिओ? अजून कोणत्या कोणत्या रांगोळ्या तुम्हाला बघायला आवडतील हे नक्की सांगा बरं का. त्यानंतर हत्तीच्या कानामध्ये एक ड्रॉप शेपची डिझाईन करून घेत आहे मी. त्याच्यानंतर त्याच्या पायांची खुरं उठून दिसण्यासाठी मी तिथं हाफ बीट्स लावलेले आहे. त्याला मॅट फिनिश आहे आणि ते चारी पायांना लावून घ्यायचे आहेत. आता जी शॉल टाकलेली आहे आपण, त्याच्यावर मी डिझाईन करून घेत आहे, कारण जे फुल केलेलं होतं त्यावर शेडिंग केल्यावर ते काही इतकं सुंदर दिसत नव्हतं. त्यामुळे मी तिथं एक हाफ बीट टाकला. आजूबाजूला पर्पल कलरची बॉलचेन टाकलेली आहे. त्यानंतर आपले कुंदन टाकून घेतलेले आहेत. कुंदन हे 1 बाय 1 टाकायची. त्यानंतर मी ब्ल्यू कलरची बॉलचेन टाकलेली आहे त्याच्या बाजूने गोल आणि मग तिलक शेपचे कुंदन लावून घेतलेले आहेत. हत्तींच्या खुऱ्यांसाठी मीने फेविक्रिलचा जी बॉर्डर लाईनचं भेटतं ते लावलेलं आहे आणि त्यानेच मी आईचा शेपही करून घेतलेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.